मित्रांनो नमस्कार. आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर एक खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी ही समोर आली आहे. खरं तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील मार्च 2020 ते जून 2021 या कालावधीमधील थकीत महागाई भत्ता देण्याबाबत केंद्रातील सरकारकडून एक महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कोरोना काळातील या थकीत 18 महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकीची गेल्या काही वर्षापासून सातत्याने मागणी करत आहेत. मात्र अजून या संदर्भात सरकारकडून सकारात्मक निर्णय झालेला नाही. कोरोना महामारीच्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन लागले होते. यामुळे संपूर्ण देशात उद्योगधंदे ठप्प होते. त्यामुळे या काळात सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए मध्ये सुद्धा वाढ झाली नाही. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळ निघून गेल्यानंतर संबंधित कालावधीमधील महागाई भत्ता थकबाकीचा लाभ मिळणार अशी आशा होती. पण सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सदर डीए मध्ये वाढ नंतर लागू करण्यात आलेली नाही. दरम्यान आता या संदर्भात सरकारमार्फत आयोजित केंद्रीय कर्मचारी परिषदेच्या बैठकीत सदर विषयावर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यात 18 महिने थकीत डीए बाबत सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर आता केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले की कोरोना काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी अगदीच बिकट परिस्थिती असतानाही प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्याचे पालन केले. फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी कोरोना काळामध्ये अविरतपणे सेवा बजावली. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील महागाई भत्ता थकबाकी मिळायला हवी होती. मात्र अजूनही या सरकारकडून त्या 18 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी देण्यात आलेली नाही. म्हणूनच या थकबाकीच्या मागणीसाठी सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्रातील सरकारने कोरोना काळामध्ये सरकारची आर्थिक स्थिती अधिकच बिकट होती. तसेच उपलब्ध निधी हा कोरोना महामारी निर्मूलनकरिता वापरण्यात आला. यामुळे कोरोना काळातील महागाई भत्ता थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना देता येणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.